मला ठाम माहिती आहे की ते अतिक्रमण नाही आहे. म्हणजे जेव्हा आम्ही आता गेल्या काही वर्षापासून आम्ही व्यवसाय करत नाही आहोत आणि तिची जागा आहे ती माझ्या माहेराची जागा आहे. काशीनाथ लॉज आहे ती माझ्या, आणि त्यांनी काशीनाथ लॉजचं म्हणजे पुढची बाजू आहे आणि ही आमची मागची बाजू ही माझ्या माहेराकडनं आम्ही ती विकत घेतलेली होती आणि तिथे हे आमचं इम्पेरिया 2014ला आम्ही ते बांधलेलं होतं. त्यामुळे मला खात्री आहे की ते अतिक्रमण हे नाही आहे आणि ते जे बेसमेंटचं कारवाई करताय ते पण अतिक्रमण नाही आहे. त्याचा फुल्ली पेपरवर्क झालेला आहे. तर ते आयुक्तांना कडनं ती कारवाई त्यांनी तपासावं, नंतर ते असेल तर त्याची कारवाई करावी. आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय झाला? या अतिक्रमण काढल्यावर तुम्ही ठाम आहे का या परिसरात? मला असं वाटतं ही जी बैठक होती ही इथे नियोजित नव्हती. ती मला वाटतं ती शासनाच्या म्हणजे कलेक्टर ऑफिसला नियोजित होती आणि आम्ही त्याला आमंत्रितही नव्हतो. पण SIRच्या बैठकीसाठी आयुक्त सर इथे आलेले होते. त्यामुळे ते आयुक्त सरांनी आम्हाला तिथे बोलवलं होतं आणि मला असं वाटतं मला 6.5 लाख जनतेने, जळगाव जनतेने इथे बसवलेलं आहोत आणि ती जे सिरसोलीची जागा ते म्हणत आहात की आमचा काहीतरी तिच्यावर काही आहे की आमचं काही तिच्यावर पुढे जाऊन आम्हाला काही तिथे आणायचं आहे. तर असं काहीच नाही आहे. माझी तिथे आजूबाजूला जागा पण नाही आहे, मी तिथे काही बनवणार पण नाही आणि माझं तिथे घरही नाही आहे. त्यामुळे मला त्या जागेमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. मला फक्त इतकं आहे की मला माझ्या नेत्यांनी आणि जळगावच्या विकासासाठी लोकांनी इथे बसवलेलं आहे. त्यामुळे आमच्या जागेवर असं अतिक्रमण असेल तर ते नक्की निघेलच. ते अतिक्रमण अतिक्रमण म्हणजे मी प्रतिभाताईंना उलट सांगते की त्यांनी सिद्ध करावं की ते जे लोक तिथे राहतात ते बेकायदेशीर नाही आहे. उलट त्यांनी ते सिद्ध केलं की ते बेकायदेशीर रीतीने नाही राहतात तर मी त्यांना मदत करेल ते त्यांना घर देण्यासाठी. पण ते तिथे बेकायदेशीर रीतीने राहत आहे आणि 2000 ते GR आहे 2011च्या पुढील शासनाच्या म्हणजे 2011पर्यंत शासनाच्या जागेसाठी तो GR होता. ते नंतरची त्या GR लागू होतच नाही आणि पहिले तुम्ही बघितलं तर ही महापालिकेची जागा आहे, शासनाची जागा नाही आहे. तिथे पण तो GR फेल होतो. त्यामुळे हे अतिक्रमणच आहे आणि हे नक्की त्याच्यावर कारवाई होणारच आहे. प्रतिभाताईंनी थेट असाही आरोप लावलेला आहे की जळगाव शहरामध्ये अनेक भूखंड आहेत की जे अनेक लोकांनी गिळंकृत केलेले आहेत. ते महापौर त्याच्याकडे दुर्लक्ष करताय आणि हीच जागा काढण्याचा अट्टाहास त्यांचा याच्याकरता आहे की या जागेच्या आजूबाजूला जी इतरांची जागा आहे ती बड्या लोकांची जागा आहे आणि त्यांना तिथं बडे प्रोजेक्ट आणायचे आणि त्यासाठीच ही झोपडपट्टी काढण्याचा जो अट्टाहास आहे तो तुमच्याकडून केला जातो. नाही, मी त्यावर सांगू शकते. मी आताही तेच सांगितलं की ती जी जागा आहे ती महापालिकेची जागा आहे. ते मला दर्शनात आलं म्हणून मी त्याच्यासाठी कारवाई करत आहे. आजूबाजूला कोणाच्या जागा आहे, माझ्या जागा तर तिथे नाही आहे. पण मी काही त्या जागेवर आणण्यासाठी माझं हे नाहीच आहे, काहीच नाही आहे. फक्त महापालिकेची जागा आहे आणि ती मला पुन्हा हवी कारण की महापालिकेचे खूप अपकमिंग प्रोजेक्ट्स बाकी आहेत जे आम्ही तिथे काहीतरी करू शकतो. त्यामुळे ती मला जागा खाली करायची आणि इतरही शहरामध्ये जे अतिक्रमण जागा असेल असं प्रतिभाताईंचं म्हणणं आहे. तर त्यांनी आयुक्तांना मी सांगितलं आहे की त्यांनी ते कारवाई करावी, तपासावं आणि त्याच्यावर कारवाई करायची. 5,000 रुपये घेऊन जागा विकल्याचं